अहो गेले तुमचे दिवस जेव्हा लोक तुमच्यासाठी गर्दी करायचे, एंट्रीला टाळ्या पडायच्या तुमच्या. काय म्हणलास? अहो काय म्हणलास? अहो तुम्ही ते डायलॉग तरी पाठ करा ना नीट. अहो अहो कुठे घेऊन चाललं स्क्रिप्ट माझं? अहो कशाला थांबा जरा. अहो घाणेकर मी तुम्हाला फक्त डायलॉग नीट लक्षात ठेवा एवढंच म्हणालो. काशीनाथ तमाशा नका करू. अहो कुठे प्रयोग चालू आहे दुसऱ्यांचा. अरे मागणी घेता चल नीट. ए त्यो बघ काशीनाथ घाणेकर. काशीनाथ जेव्हा स्टेजवरती एंट्री घेतो ना, टाळ्या घेऊन येतो. टाळ्या. समजलं? समजलं, पण तुम्हाला या टाळ्यांचा अर्थ नाही समजला. काशीनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे. बरोबर आहे. जोपर्यंत त्याच्यावर बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत कोणताच मार्ग उरत नाही. ठीक आहे, बहुमताने एक ठराव मान्य करू. जे कोणी या मताच्या बाजूने आहेत त्यांनी हात वर करा. हो घाणेकरांना काढून टाका. अरे वा, बघा त्यांच्या परम मित्राने सुद्धा हात वर केलेला. नाही, एक मिनिट. मी माझा हात मत द्यायला नाही, मत मांडायला वर केलाय. काही सांगायचंय मला म्हणून. काशीनाथच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या वागण्याबद्दल तुम्ही सगळे बरंच काही बोलताय. नाही खरंही असेल, पण मला फक्त एक सांगा, आता इथे जमलेल्यापैकी असा कोण आहे जो अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे? हा? काय माहितीये तुम्हाला काशीनाथ बद्दल? मी सांगतो काशीनाथ कोण आहे ते. लोक त्या राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणतात हिंदीतला, पण हे सगळं आपल्या काशाने रंगभूमीवरती खूप आधीच केलं. या हिंदी सिनेमामुळे जेव्हा मराठी रंगभूमी गटांगळ्या खात होती ना, तेव्हा काशीनाथच होता जो कधी संभाजी बनून अवतरला, कधी लाल्या म्हणून झळकला. मराठी प्रेक्षकांना तिकीट बारीवर खेचून आणलाय काशाने. आज भरपाईची भाषा करणाऱ्यांनी त्यांना पूर्वी उभं केलं ते काशीनाथनीच. जेव्हा नाटकाला त्याची गरज होती तेव्हा तो होता, आणि जेव्हा त्याला नाटकाची गरज आहे तेव्हा आपण काय करतोय? सगळे हात वर करतोय. वा, आनंदी गोपाळचं 30% बुकिंग आहे. याचा अर्थ काय? त्याला त्याची चलते असा होतो. बघा राखेतनं उठून असा ठिणगीसारखा पेटून आग लावेल तो. एक संधी देऊन तर बघा. पण रंगभूमी बद्दल काही आदर. हे बघा एक मिनिट. आदर आणि लोकप्रियता या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत, त्या एकत्र करू नका तुम्ही. त्यांनी चुका केल्या, मला मान्य आहे, अगदी मान्य आहे. लक्ष्मण रेषा ओलांडल्या त्यांनी, कबूल आहे. पण असामान्य प्रतिभेच्या सोबत या अशा सगळ्या अडनिड्या गोष्टी येतातच. आज जर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर मराठी रंगभूमी फक्त आदरणीयच ठरेल. भव्य, अद्भुत, लोकप्रिय कधीच नाही होणार. कारण त्याकरता हवाय स्टार, आणि नट आणि स्टार यातला हा फरक आहे. मी प्रभाकर पणशीकर तुमच्या सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगतो की मी आणि माझी संस्था काशीनाथच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. जे माझ्या मताशी सहमत असतील त्यांनी हात वर करा. अवघ्या नाट्यसृष्टीच्या नजरा माझ्यावरती होत्या की कसा मी अडखळतोय, विसरतोय, पुन्हा एकदा पडतोय. पण एक सांगू, त्या सगळ्यांच्या आईची साल्यांना दाखवूनच देणार होतो की काशीनाथ घाणेकर क्या चीज आहे. 29 वर्षाच्या राजपणाने 12 वर्षांचा कोवळेपणा संपून टाकला. शृंगार जळून गेला आणि फक्त उरली ती केस.
घृणा वाटत राहिली आपल्या वासनांची आणि पुरुषपणाची सुद्धा. पुरुषाला हेच हवं असतं. पुरुषाला हेच पुरुषाला हेच पुरुषाला हेच हवं असतं. पण ही तर क्षणिक वासना आणि दीर्घकाळ पश्चाताप. आता आयुष्यभर हाच पश्चाताप सोबत भरण्याचा. तिचाही छळ आणि माझाही छळ. पण मला तिच्याशी लग्न करायचं होतं ते एका तत्वासाठी, आणि ते तत्व अजूनही जिवंत आहे. ती जिद्द अजूनही धगधगते. नमस्कार. सर कसं वाटलं आमचं नाटक? लोकांना फार आवडलं. आमचं काम तुम्हाला आवडलं ना? हो, सेट फारच छान. ऑटोग्राफ. हो, अगदी अगदी. त्याला कळलं मी काय होतो, आणि मला पण कळलं की मी फक्त होतो, पण तो आहे आणि असणार आहे. काशीनाथ घाणेकर श्रीराम लागू महायुद्ध त्या एका क्षणात संपलं. तिकीट बारीवरच्या गर्दीने कमबॅक केला. हाऊसफुल बोर्डानं कमबॅक केला, कारण मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारनं कमबॅक केला. इथवर येऊन एकच माणूस काशीनाथ घाणेकरला बेचिराख करू शकला असता. काशीनाथ घाणेकर स्वतः. आवर लवकर चल. अहो कासवाचा हात. अहो ऐका, कासवाला चढून घेतलास का? 2 मिनिटं. काढ पटकन. हो होईल, लवकर काढतो. सोड रे. अहो काढतोय ना मी. हे धर. हो काढतोय. 2 मिनिटं थांबा. सोड. अहो ते काढू नका तसं, पुरळ उठेल. मी सावकाश काढतोय. डॉक्टर, अहो डॉक्टर, अहो डॉक्टर. राजे, 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 अहो डॉक्टर. राजे. राजे, राजे. राजे. प्रेक्षकांच्या गर्दीतून जाता आलं नाही म्हणून त्यांनी सोन्यासारखं नाटक सोडलं. काशा काशा. अरे पुढचे सगळे प्रयोग हाऊसफुल लागलेत. पण एक सांगू पंत साहेब, ज्यानं गेली 15 वर्ष हीच नशा केली त्याचं दुसरं काय होणार? तुझ्या पोटापाण्याचं काय? माझ्या गावाकडच्या एका हॉटेलात काम लावून दिलंय राजांनी मला. पण माझी काळजी नाही हो. माणूस